नमस्कार. पालक नेहमी विचारतात की सर नेमकं मेडिकल टेस्ट कधी होते. तर सुरुवातीला तुम्ही फॉर्म भरल्यानंतर मैदानी परीक्षा झाल्यानंतर लेखी परीक्षा होते. फायनल मेरिट लिस्ट किंवा गुणवत्ता यादी त्या ठिकाणी लागते. फायनल सिलेक्शनची लिस्ट जाहीर झाल्यानंतर सर्वात शेवटी त्या ठिकाणी शासकीय रुग्णालयात तुमची मेडिकल चाचणी त्या ठिकाणी होत असते. पहिल्यांदा तुमचे डोळे असेल, कान असेल, छातीचा एक्सरे असेल, ह्या गोष्टी त्या ठिकाणी चेक केल्या जातात. दुसरी गोष्ट रक्त आणि लघवीचे तुमचे जे सॅम्पल्स आहे, युरिन टेस्ट किंवा ब्लड टेस्ट त्या ठिकाणी केली जाते. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पायांची रचना असेल, नॉकनीज असेल, BP, त्यानंतर तुमचं हार्टबीट कशा पद्धतीने होतं ते त्या ठिकाणी चेक केले जातात. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही फिटनेसमध्ये असायलाच पाहिजे. नंतर कलर ब्लाइंडनेसची टेस्ट होते. कलर ब्लाइंडनेस असेल, नाईट ब्लाइंडनेसची टेस्ट होते. नाईट ब्लाइंडनेस, कलर ब्लाइंडनेसमध्ये जर समजा तुम्ही फिट आलात तर तुमचं फिटनेस सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलं जातं. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर शंका असतील काही की माझं मेडिकल कुठंतरी कमी पडतं आहे का काय, किंवा मी कुठंतरी कमी पडतो आहे का काय, तर तुम्ही आत्ताच चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नंतर असं वाटायला नको की काही राहिलं आहे असं. म्हणून दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि मेडिकलबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही लगेचच कॉल करा. जय हिंद.